नमस्कार डिअर व्ह्यूअर्स, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। चला तर पाहूयात आजची क्रिएटिव्हिटी। आज आपण गुढीपाडवा स्पेशल गुढीचे तोरण पाहणार आहोत आणि हे तोरण 2 in 1 असणार आहे। तुम्ही कलशसाठी देखील यूज करू शकता। सरळ हे करून ते आपण कसं यूज करायचं हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे। तर बघा, सुंदर असे हे जे आंब्याचे पानं आहेत आपण 2 कलर मध्ये बनवलेले आहेत, एक लाईट ग्रीन आणि एक डार्क ग्रीन। चला तर बघूया त्याचे साहित्य। 5 नंबरचे मोती लागतील, लाल, पिवळे, लाईट ग्रीन, ग्रीन। त्यानंतर वायर लागेल 50 नंबर, लेस, सुई आणि कात्री। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 6 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत एका वायर मध्ये। आणि बघा, हे 6 लाल मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतर गाठीच्या जवळच्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, आता हे 3च म्हणून नाही तर पूर्ण मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची, राऊंड बनवून घ्यायचा आहे पूर्ण एक। तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि कुठल्याही एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आता इथे 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता बघा, नेक्स्ट आपल्याला सेंटरला यायचं आहे। तर बघा, हे खालचे 2 आणि समोरचा 1 ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। सेंटरला आल्यावर परत एकदा आपल्याला 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पूर्वीप्रमाणे ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं अजून एकदा सुई काढून घ्यायची। परत सेंटरला यायचं, त्यासाठी खालचे 2 आणि बाजूचा 1। ठीक आहे, आता बघा, जसे आपण हे गोल बनवलेले आहेत असेच आपल्याला अजून 2 वेळेस बनवायचे आहेत। म्हणजे टोटल आपल्याकडे 5 असे राऊंड असणार आहेत, 5 असे गोल मिळतील। ठीक आहे, तर बघा इथे हे 5 गोल दिसत आहेत आपल्याला। आणि आपण काय करायचं आहे, आता वापस मागच्या साईडला यायचं आहे। तर तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, बघा, हे तिसरा लाल मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे पिवळ्या कलरचे मोती ओवायचे आहेत 4। तर 4 पिवळ्या कलरचे मोती ओवायचे। शेवटचा 1 सोडून त्याच्या समोरचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आणि त्याच्या समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची। म्हणजे टोटल 4 मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर 3 पिवळे मोती ओवायचे आणि बघा, बाजूचा 1 आणि खालचे 4 अशा प्रकारे टोटल 5 मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, बघा, अशा प्रकारे हे 5 मोत्यातनं सुई इथे निघालेली आहे। आता आपल्याला समोर अजून 3 मोती ओवायचे आहेत आणि परत आपल्याला आता हा बाजूचा 1 आणि खालचे 2च, ठीक आहे, 4 नाही, फक्त 2च मोत्यातनं सुई काढायची। तर बघा, खालचे फक्त 2 मोत्यातनं सुई काढल्यावर असा हा गोल बनेल। आता आपल्याला हा बाजूचा 1 आणि वरचे 3, तर वरचा हा तिसरा आणि टोटल बघितला तर 4 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, बाजूचा 1 आणि समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे आणि याच्यावरती आता दुसरी लेयर बनवायची। त्यासाठी आपल्याला इथे डार्क ग्रीन कलरचे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा, हा आता बाजूचा 1 आणि त्याच्या समोरचा 1 ह्या 2 मोत्यातनं आणि त्याच्या समोरच्या 2, तर टोटल 4 मोत्यातनं सुई काढायची। शेवटचा मोती सोडून टाकायचा। 4 मोत्यातनं सुई काढल्यावर परत 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि बाजूचा 1 आणि खालचे 2 अशा टोटल 3 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, आता बघा, आता आपल्याला परत वरच्या साईडला यायचं आहे। त्यासाठी आपल्याला हा बाजूचा 1 आणि समोरचे 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। वरती जी लाईन आहे त्यातल्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला इथे 4 लाईट ग्रीन कलरचे मोती ओवायचे आहेत। लाईट ग्रीन कलरचे मोती ओवल्याच्या नंतर आपल्याला बघा, खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। आणि आता काय करायचं, तिसरा जो लाईट ग्रीन मोती आहे एकदम वरच्या लेयर मध्ये यायचा आहे। ठीक आहे, दुसऱ्या मोत्यातनं आपण इथे वरच्या लेयरचा दुसरा मोती असं बाहेर काढलेला आहे। आता इथे आपल्याला 6 लाईट ग्रीन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची। आता इथे आपण पानाचा आकार बनवत आहोत, त्यासाठी परत पुन्हा एकदा इकडे आपल्याला दुसऱ्या साईडला 4 मोती ओवून घ्यायचे आणि बघा, हा जो दुसरा मोती, पहिला मोती होता ना, 2 मोती होते एकदम वरती, तर पहिल्या मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, कारण आपल्याला इथे सुई अशा बाहेरच्या साईडने पाहिजे, खालच्या साईडने। ठीक आहे, तर बाहेरच्या साईडने आपण इथे पान बनवणार, त्यासाठी आपण इकडे ह्या हिरव्या मोत्यातनं सुई काढलेली आहे। आता इथे आपल्याला डार्क ग्रीन कलरचे मोती ओवायचे आहेत 12। तर 12 असे हिरवे मोती ओवून घ्यायचे। जसं आपण पूर्वीचं पान बनवलेलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे देखील 1 मोती मागे करायचा आहे,
समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतरनं दुसऱ्या साईडला 2 मोती कमी, म्हणजेच टोटल 10 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर टोटल 10 मोती ओवून घ्यायचे आणि काय करायचं, ती जी लाईन आहे 4 मोत्यांची तिथले बाहेरून आतमधल्या साईडमध्ये, ठीक आहे, म्हणजे सुईची दिशा वरच्या साईडला येईल. ठीक आहे, अशा प्रकारे ही सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे. तर बघा इथे आता आपल्याला परत सुई फिरवत खाली न्यायची आहे. त्या पूर्ण हिरव्या पिवळ्या मोत्यातनं जो लाल मोती दिसत आहे, एकदम कडेचा शेवटचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व मोत्यातनं सुई फिरवायची आणि जो एकदम शेवटचा कडेचा लाल मोती आहे तिथे घेऊन जायचा आहे. आता तिथे आपल्याला परत अजून ही पट्टी वाढवायची. त्यासाठी परत 5 लाल मोती ओवायचे. त्या लाल मोत्यातनं ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत काढून घ्यायची. परत सेंटरला यायचं आणि असे आपल्याला अजून इथे 4 सर्कल्स बनवायचे आहेत. ठीक आहे, ह्या सर्कलला सोडून अजून 4 सर्कल बनवायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ही बघा ही आपण अशी पट्टी वाढवली आणि हे असे 4 राऊंड 4 गोल बनवलेले आहेत. आता परत डावीकडच्या तिसऱ्या मोत्यात यायचं आहे. वरच्या साईडचे जे 3 मोती दिसत आहेत त्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. डावीकडे मागच्या साईडला यायचं आहे आणि आता इथे काय पूर्वीप्रमाणेच आपल्याला सगळं रिपीट करायचं आहे. तर पहिले 4 पिवळे मोती ओवायचे आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, शेवटचा मोती सोडून समोरचे 4 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं 3 मोती ओवले आणि बाजूचा 1 आणि खालच्या 4, म्हणजे टोटल 5 मोत्यातनं सुई काढली. बाजूचा 1 आणि खालचे 4. ठीक आहे, त्यानंतरनं आता परत ह्या शेवटी आल्यावर इथे परत आपल्याला आता 3 मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा 1 आणि खालचे 2च. ठीक आहे, यावेळी मात्र फक्त खालच्या 2च मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतर आपल्याला आता वर यायचं आहे समोरची लेयर बनवण्यासाठी. तर त्यासाठी परत आपल्याला वरच्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथे डार्क ग्रीन कलरचे मोती ओवायचे आहेत. 4 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा परत खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. 4 मोती ओवायचे आणि 4 मोत्यातनं सुई काढली. शेवटचा 1 मोती सोडून टाकायचा. त्यानंतर परत इथे 3 हिरवे रंगाचे मोती ओवायचे आणि बाजूचा 1 आणि खालचे 2. ठीक आहे, आता काय करणार, परत वरच्या साईडला यायचं आहे याच्या वरची स्टेप बनवण्यासाठी. तर परत आपल्याला वरच्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, बाजूचा 1 आणि वरच्या लाईन मधला तिसरा मोती. तर बघा इथे आपण ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढलेली आहे. आता इथे आपल्याला लाईट ग्रीन कलरचं बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 4 लाईट ग्रीन कलरचे मोती ओवायचे आणि खालचे 2 मोत्यातनं सुई काढायची. सेंटरच्या 2. ठीक आहे, शेवटचा 1 मोती सोडून टाकायचा. त्यानंतर आता हे 3 जे लाईट ग्रीन कलरचे मोती दिसत आहेत त्या मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे वरच्या लाईन मधल्या दुसऱ्या मोत्यातनं सुई काढली. परत एकदा इथे पान बनवायचं आहे. त्यासाठी 6 मोती ओवायचे. 1 मोती मागे करायचा. समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. दुसऱ्या साईडला 4 मोती ओवायचे आणि पहिला जो मोती होता त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता बघा हे बाहेरच्या साईडनं काढायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की बाहेरच्या साईडनं सुई हे जे पान आहे ते बनलं पाहिजे. ठीक आहे, आता परत हिरव्या जे मोती आहेत त्या लाईन मध्ये जायचं आहे. त्यातल्या पहिल्या मोत्यातनं सुई काढायची. खाली जे 4 मोती दिसत आहेत त्यातल्या पहिल्या मोत्यातनं सुई काढायची आणि सुई ही बाहेरच्या साईडने आली पाहिजे. ठीक आहे, आता बघा आता इथे आपल्याला हे मोठं पान बनवायचं आहे डार्क ग्रीन कलरचं. त्यासाठी परत 12 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि 1 मोती मागे करायचा. समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि दुसऱ्या साईडला आपल्याला अजून 10 मोती ओवून घ्यायचे आहे. ठीक आहे, 2 कमी, 12 मधून 2 गेले तर 10 राहतील. तर 10 मोती ओवून घ्यायचे आणि जो चौथा हिरवा मोती आहे त्या लाईन मधला, पहिल्यामधनं काढली होती आता आपण सुई, आणि जो चौथा मोती आहे त्या मोत्यातनं बाहेरून आतमध्ये किंवा खालून वरती अशा दिशेने आपल्याला हे काढायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला परत समोर जायचं आहे. ह्या सर्व मोत्यातनं सुई काढत तो जो लाल कलरचा मोती आहे तिथे जायचा आहे. ठीक आहे, तर हे जे तोरण आहे आपण 5 पानांचं बनवू. तर 5 पानांचे 5 आंब्याच्या पानांचे हे तोरण आपण बनवणार. त्यासाठी आपल्याला परत आता इथे सेम अशीच प्रोसेस करायची. 5 लाल मोती ओवायचे, त्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि इथे हा गोल तयार झाला. आता याच्या समोर अजून 4 मोती ओवायचे आहेत. ठीक आहे, 4 गोल बनवायचे आहेत. ठीक आहे, आता याच्या समोर आपल्याला अजून 4 लाल मोत्यांचे गोल बनवायचे आणि सेम असंच पान बनवायचं आहे. ठीक आहे, तर ही प्रोसेस तुम्ही करून घ्यायची आहे.
आपण एकदम शेवटी दाखवणार, जेव्हा आपले सगळे पान झाल्यावर. आता सेम असं 4 अजून लाल बनवणार, मग त्याच्यावरती 3 पिवळे, 2 डार्क हिरवे, त्याच्यावरती 1 लाईट हिरवा आणि त्याच्यावरती परत लाईट हिरव्याचा पान आणि डार्क हिरव्याचे पान. तर बघा इथे आपण हे असे 4 पानं बनवलेली आहेत. आता आपल्याला 5वं पान बनवायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की आमची जी गुढी आहे तर ते जे कलश आहे ते आपलं ते छोटं, म्हणजे ही जी पट्टी आपण बनवली, कलश महिरप जे बनवलेलं आहे ते मोठं होत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला देखील असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यावेळी तुम्ही काय करणार, तर हे 5वा पान आपण बनवायचं नाही, त्याऐवजी आपण काय करणार, तर इकडे आपण 1 गोल अजून वाढवणार आहोत स्टार्टिंगला. ठीक आहे, आता देखील आपण हे दुसऱ्या मोत्यानं 1 गोल वाढवून घ्यायचा आणि शेवटी 2 गोल ठेवायचे. तर स्टार्टिंगला 2 गोल आणि शेवटी 2 गोल अशी आपण ही 4 पानांची महिरप बनवणार. ठीक आहे, कारण आपला इथे तांब्या छोटा आहे, कलश जे आहे आपलं छोटा आहे, त्यासाठी आपल्याला इथे 4 पानांचीच बनवणार. तर तुम्ही देखील जर तुमचं 5 पानांचं होत असेल तर 5 पानांचं बनवा, नाहीतर 4. तर बघा हे असं फायनल लुक दिसेल. दोन्हीकडे आपण हे 2-2 गोल बनवून घेतलेले आहेत आणि हे सेंटरचे 4 इथे पानं आपण हे बनवलेले आहेत. ठीक आहे, आता ह्यांना अटॅच कसं करायचं आहे ते बघणार, कारण बघा आता ही एवढी आपल्याला सर्कम्फरन्स पाहिजे. आता तुमची जर गुढी मोठी असेल तर तुम्ही इथे 5वं पान देखील बनवू शकता. ठीक आहे, आता आपल्याला बघा ही अशी गोटापट्टीची लेस आहे आमच्याकडे, तर तुम्ही कुठलीही लेस यूज करू शकता. असे 2 आपल्याला त्याचे तुकडे घ्यायचे आहे, 2 भाग करून घ्यायचे. 1 तुकड्याचे बघा दोन्ही एंड जॉईन करायचे आणि हे असा लूप बनवायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्या लूपमधनं जे दुसरे जे एंड आहे ते असं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपण हे अशी एक गाठ बांधून घेतलेली आहे. असंच आपल्याला सेम दुसऱ्या साईडला देखील करून घ्यायचं आहे. तर हे जे आपण लेस बनवत आहोत हे दोन्ही एकमेकांना बांधले की जे आपण आपलं जे कलश आहे ते त्याला फिक्स राहील. तर आपण दाखवणार आहेत ते पण की कसं हे आपल्याला यूज करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण दोन्हीही एंड्सला अशा प्रकारे हे लेस लावून घेतलेली आहे. तर आता हे आपलं तोरण रेडी झालेलं आहे यूज करण्यासाठी. तर बघा जर तुम्ही कलश महिरप म्हणून यूज करणार असाल तर तुम्ही स्ट्रेट असं कलश ठेवायचं आणि हे अशी मागच्या साईडला अशी इथे गाठ मारून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित राहील. आणि आपण ही जागा जाणून बुजून एक्स्ट्रा ठेवलेली आहे, जेणेकरून स्वस्तिक जेव्हा आपण काढतो कलशावर त्यासाठी जागा असली पाहिजे, बरोबर ना. तर त्यासाठी ही आपण अशी सुटसुटीत जागा इथे ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला आता हे गुढी पाडव्यासाठी गुढीला जर लावायचं असेल तर असा हा असं उलट करायचं आणि बघा असं खाली ठेवायचं किंवा डायरेक्ट गुढीवर देखील तुम्ही ठेवू शकता. आणि हे असं उलट दिशेने आपल्याला हे असं बांधून घ्यायचं. तर बघा इकडे आपल्याला सेम आधी जशी गाठ मारली होती तशीच आपल्याला इकडे गाठ बांधून घ्यायची आहे. आणि याला उचललं की आपले हे जे पानं आहेत बघा किती सुंदर दिसून येत आहेत. आणि आता जे आहेत नवीन नवीन पालवी फुटलेली असते, तर लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन दोन्ही कलरचे पानं जे आहेत निसर्गामध्ये सध्या असतात, तर त्या रेफरन्सवरनं आम्ही हे असे सुंदर असे हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते यूज केलेले आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ स्पेशल हा गुढीपाडवा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आम्ही गुढीचे वस्त्र शिवलेले दाखवले होते आणि देवांचे वस्त्र पण दाखवले होते. तर तो तुम्ही व्हिडिओ पाहिलात का नाही, नसेल पाहिला तर मी त्याचं लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही तिथून बघू शकता. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.